आहेत एक जुने जाणते अनुभवाची खाण असलेले हरीश अण्णा. पहिला चेंडू चेंडू जोरदार मारायचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय एका एका साई. हॅलो, देवागाव क्रिकेटचे प्रकाश गणे साहेब, तसेच जयेंद्र मडवी साहेब, मनोहर पाटील साहेब आणि महेश यांचे इथे किशोर पाटील आहेत, खंडागळे सर यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी पॅव्हलियनमध्ये हजेरी लावलेले आहे. त्यासाठी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. प्रकाश पिल्ले, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होते, त्यावर एक धाव अतिरिक्त मिळते. एक धावे दोन धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 3 वर. एक कव्हर्सच्या दिशेने खेळलेला एक सुंदर फटका होता. 2 धावा मिळवतोय. 2 धावेच्या साह्याने संघाचं स्वतःचं खातं खोलतोय महेश. हरीश अण्णांचा पुढचा चेंडू महेशला फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटकावलेला आहे. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेंच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 5. हरीश अण्णांचा पुढचा चेंडू एक उत्कृष्ट चेंडू, आपला पूर्णपणे अनुभव पणाला लावून एका दांडग्या फलंदाजाला टाकलेला चेंडू आणि त्यावर यश मिळतं हरीश अण्णांना. आणि एक खूप मोठं यश मिळेल ते प्रतापगड संघाला, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवी मुंबई परिसरातील एक खूप चांगला शैलीदार फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो महेश. एक सुंदर फसवा गोल चेंडू टाकला होता हरीश अण्णांनी, त्यावर बॅटची कडा घेऊन एक सुंदर कॅच घेतोय. सुंदर झेल टिपतोय यष्टीरक्षक आणि संघाला एक मोठा धक्का मिळू लागतोय. शिवनेरी संघाला एक मोठा धक्का लागतोय. महेश सारखा एक अनुभवी आणि एक तडाखेबंद फलंदाज बाद होतोय. त्यानंतर त्याची जागा सांगण्यासाठी जातोय अमर, एक युवा फलंदाज आहे. बघूया कशी फलंदाजी करतो, पण त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. त्याच्यावर जबाबदारी असेल ती पोकळी भरून काढण्याची. हरीश अण्णांचा पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने फुल टॉस चेंडूवर खेळलेला फटका. पुन्हा एकदा थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, खूप चांगला प्रयत्न होता, पण घोषित क्षेत्रात धाव जाते आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर शिवनेरी संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 7. बाद झालेला फलंदाज महेश, एक मोठं नाव मोठा फलंदाज बाद झालाय वैयक्तिक 3 धावा काढून. अमरने सुरुवात छान केली आहे. फुल टॉस चेंडूवर कव्हरच्या दिशेने एक सुंदर देखणा फटका मारून 2 धावा मिळवून दिल्यात आपल्या संघासाठी. अमर आणि शैलेशवर एक मोठी जबाबदारी असेल एक तगड्या संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याची. आपल्या मैदानाचे आणि समोर फलंदाजाचा विचार केला तर 5 षटकात कमीत कमी 45 ते 50 धावा ह्या एक चांगला सामना बनवण्यासाठी नक्कीच गरजेच्या असतील. पाहूया कसे सामोरे जात आहेत ते. पुढचं षटक घेऊन येत आहेत राजू. पुन्हा एकदा जुना जाणता अनुभवी खेळाडू फ्रेंड्स ग्रुपचा, त्याच्या समोर एक युवा खेळाडू शैलेश. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटकावलेला आहे. 2 धावा मिळवून देतोय. 2 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 9 वर. अजून 23 चेंडू बाकी आहेत. एक खूप सुंदर रणनीती अपनवताना दिसतोय शिवनेरी संघ. 23 चेंडूवर 20-2चे फटके मारण्यात यश मिळवलंय, तरी पण एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतात. एक
मोठी धावसंख्या उभारू शकतात. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू त्याच पद्धतीने मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय पण एक धाव तर मिळवून देते. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 10. अजूनपर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालाय, त्यात केवळ 10 धावा जमवण्यात यश आलंय शिवनेरी संघाला आणि एक मोठा फलंदाज बाद झालाय. खूप मोठी जबाबदारी असेल शिवनेरी संघाच्या उर्वरित फलंदाजांवर. राजूदादांचा पुढचा चेंडू अमरला. खूप सुंदर चेंडू सुंदररित्या कट करतोय पण केवळ एक धाव मिळवून देतोय. एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 11. एकेरी दुहेरीचे फटके तर मारावेच लागतील, पण एकेरी दुहेरींच्या फटक्यांबरोबर मोठे फटकेही मारावे लागतील. त्याच वेळेलाच एक धावसंख्येला एक चांगलं स्वरूप देण्यात येईल. खूप सुंदर चेंडू उत्कृष्टरित्या फ्लाईट दिली होती आणि एक डिक्लेअर स्वरूपाने एक धाव मिळते. आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून गोलंदाजी करतायत राजूदादा. एका नवख्या एक शैलीवान फलंदाजाला चकमा देण्यात यश मिळवतात. केवळ 3 चेंडूत केवळ 3 धावा दिल्यात. सुंदर गोलंदाजी करतायत. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन चालू आहे. पहिले दोन्ही गोलंदाजांनी आपल्या अनुभवाचं संपूर्ण अनुभव पणाला लावून गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजूदादा अमरला. आता मात्र अमरला काहीतरी वेगळं करावे लागेल. नवीन मोठे फटके मारावे लागतील. एकेरी दुहेरीच्या धायाने आणि बाद. एक खूप सुंदर झेल घेतोय अजय. प्रेशर 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 दडपण इतकं वाढलं की त्यानंतर त्याला एक मोठा फटका मारण्याची गरज होती. तो फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात बाद झाला. खूप सुंदर गोलंदाजी. या गोलंदाजांच्या वयाचा पहिल्या दोन्ही गोलंदाजांच्या वयाचा आढावा घेतला तर ते 50च्या असतील, पण त्यांचा अनुभव आणि जी खेळण्याची जिद्द आहे ही त्यांच्याकडून खूप चांगलं काम करून घेते. एक दोन्ही गोलंदाजांनी हरीश अण्णा आणि राजूदादा खूप सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूत केवळ 7 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता हरीश अण्णाने आणि राजूदादांनी केवळ 6 धावा देऊन एक गडी बाद केलाय. 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 13. बाद झालेले फलंदाज महेश आणि अमर. नवीन फलंदाज आहे तो राकेश पालांडे. एक चांगला फलंदाज आहे. एक जबाबदारी असेल त्याच्यावर फलंदाजी करण्याची आणि गोलंदाजीसाठी येतोय एक वेगवान गोलंदाज सॅलियन. सुंदर गोलंदाजी करतो सॅलियन भाई. पहिला चेंडू सॅलियनचा. शैलेशला जोरदार चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव मिळते. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 14. अजूनपर्यंत 13 चेंडूंचा खेळ झालाय. त्यात 2 फलंदाज बाद झालेत आणि 14 धावा जमवण्यात यश आलंय ते शिवनेरी संघासाठी. 1 आणि 2 धावा घेऊन संघाची धावसंख्या तर चालू राहील, पण मोठं आव्हानात्मक धावसंख्या उभारणं कठीण होईल. मोठे फटके मारावेच लागतील. पुन्हा एकदा सुंदर फटका. खूप देखणा फटका, पण 1 धाव माफ करा 2 धावा. 2 धावा मिळून देत आहेत. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 16. उरलेले 16 चेंडूंचा खेळ झालाय. सॉरी नाही गेले असतील. एक तिकडे आधी गेला ना. पुढचा चेंडू सॅलियनचा अमरला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. एक भरधाव वेगाने टाकलेला चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, पण चेंडू फलंदाजाला समजत नाहीये आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय सॅलियनला. एक वेगवान गोलंदाज आहे सॅलियन. एका चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू सॅलियनचा.
खूप सुंदर फटका, थोडासा पुढे पडलेला चेंडू मिड विकेटच्या साह्याने खेळलाय, 2 धावा मिळवतोय. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या होती 18. 2 गडी बाद 18. संघाला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर समोर व्ही मध्ये मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके मारले जात आहेत पण ते डिक्लेअर घोषित क्षेत्रात मारले जातात. त्याच्यावर त्यांना पुन्हा एकदा सुंदर चेंडू, वाईडचा इशारा होतोय स्क्वेअर लेग पंचांकडून. एक अतिरिक्त धाव मिळते. एका अतिरिक्त धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 19 वर. समोर व्ही मध्ये मोठे फटके मारावे लागतील जेणेकरून जास्तीत जास्त धावा मिळतील. मोठे फटके मारले जात आहेत ते घोषित क्षेत्रात मारले जात आहेत, त्यामुळे त्यांना घोषित जास्तीत जास्त 2 धावा मिळू शकतात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटकावलेला आहे आणि 2 धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू सॅलियनचा खूप 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 आपल्या मैदानाला आणि आपल्या क्षेत्ररक्षणाला साजेशी गोलंदाजी करताना दिसतोय सॅलियन. समोर फटके मारून देत नाहीये. पुन्हा एकदा समोर फटका जोरात मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. खूप सुंदर गोलंदाजी केली. या षटकात सॅलियनला विकेट घेण्यात यश मिळालं नसलं तरी पण हाणामारीच्या षटकात सॅलियनने कमीत कमी धावा देण्याची कामगिरी मात्र चोख बजावले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती आहे 21. 7च्या सरासरीनं 2 बाद 21 धावा. 21 धावा 2 बाद 21. दोन षटकात 21 धावा जमवल्यात. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल आणि सन्मानजनक धाव उभारण्यासाठी 12 चेंडूत कमीत कमी 22 ते 24 धावा येणं गरजेचं आहे. 45 ही ह्या मैदानात आणि ह्या समोरच्या प्रतापगड संघाची फलंदाजीचा विचार करता एक सन्मानजनक धावसंख्या, एक चांगली धावसंख्या पोहोचू शकते. खूप सुंदर फलंदाज आहेत, खूप चांगले फलंदाज आहेत समोरच्या संघात. पहिल्यांदाच राकेश फलंदाजीसाठी आणि कार्तिक आलाय गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळतोय. 1 धाव मिळते. पुन्हा एकदा मिड विकेटलाच मारण्याचा प्रयत्न, सातत्यानं मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यात यशही येत आहे. पण त्यात त्यांना 1 ते 2च धावा मिळतात. त्यांनी मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके समोर मारावे लागतील. फोर्थ ओव्हर नाही आता नाही ते बॅट्समन काय बॉलर चेंज करणार ना. कार्तिक एक खूप युवा फलंदाज आहे, युवा अष्टपैलू खेळाडू आहे. फ्रेंड्सचा एक अतिशय वेगवान नसला तरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात यश आहे. खूप चांगले व्हेरिएशन्स आहेत. दोन्ही कट करण्यात माहीर असलेला हा गोलंदाज. त्याचं वेगावर चांगलं नियंत्रण आहे. 2 चेंडूत 2 धावा देतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 23. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूत कमीत कमी 14 ते 15 धावा पोहोचल्या तरीही हे होऊ शकते. एक चांगली धावसंख्या मानली जाऊ शकते. आपल्या या मैदानावर समोर सिक्सर जाणे इतकं एक कठीण बाब आहे.
खूप सुंदर फटका मारलाय, पाहूया किती धावा मिळतात. आणि बाद. थोडक्यात समोर फटका मारण्याचा प्रयत्न होता, योग्य प्रयत्न होता, पण फलंदाज बाद होतोय. एक सुंदर झेल घेतलाय सुधीर भाऊनी. हा काय राकेशचा प्रयत्न योग्य होता. नाही 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 नाही, कशा अरे तुझ्याबरोबर तो मित्र पण आहे, त्याला आहे काय नको ना. हा मग त्याला दे, तू नको घेऊस. हा स्कोर 24 ना, 24 3 बाद 24. राकेशचा प्रयत्न योग्य होता. राकेशने एक चांगला फटकाही मारला होता, पण तितकंसं अंतर तो कापू शकला नाही आणि बाद होता. एक मिनिट. कार्तिकचा पुढचा चेंडू निलेश भाऊला. निलेश भाऊ एक चांगला फलंदाज आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, झेल घेता नाही आलाय, पण नक्कीच एक धाव वाचवली आहे सदाभाऊने. अरे सुनील भाऊ आहेत काय? सुनील भाऊ पुन्हा सुनील भाऊ वय वर्ष 50 पार केलेला हा एक तरुण खेळाडू. खूप सुंदर फलंदाजी करतात, सुंदर गोलंदाजी करतात. मैदानावर त्यांचं जे एक खेळ असतो, तो खेळ नक्कीच बघण्यासारखा असतो. एका बाजूनं ना खूप सुंदर किल्ला लढवताना दिसतोय शैलेश, पण धावा मात्र एकेरी आणि दुहेरीच मिळवण्यात यश येत आहे. त्या दोन चांगले फलंदाज, एक स्थिरावलेला शैलेश तर एक आक्रमक सुनील. पाहूया कशी फलंदाजी करतात. 26 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 26. ही डबल ट्रबल ओव्हर असेल, डबल ट्रबल षटक असेल. या षटकात वैशिष्ट्य म्हणजे या षटकामध्ये जमवलेल्या धावा त्या फलंदाजांच्या खात्यात डबल होतील आणि फलंदाज बाद झाला तर 3 धावांची पेनल्टी. तर दोन्ही हे षटक असं आहे की दोन्ही बाजूला हा सामना वळवण्याची ताकद असलेलं षटक आहे. आणि समोर एक अतिशय जुना जाणता अनुभवी आणि एक मोठा गोलंदाज, एक मोठा फिरकी गोलंदाज जितू भाऊ. शॉर्ट पिचचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने भरकावलेला आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 28 वर. चेंडू जितूचा शैलेशला पुढे सरसावत मारण्याचा फटका फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. जितू एक जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. तो तुम्हाला इतक्या आसानीचे रन बनवून देणार नाही, तुम्हाला इतक्या सोपे रन बनवून देणार नाही. एक सुंदर चेंडू, एक गचाळ क्षेत्ररक्षण अजयचं म्हणता येईल. आणि त्याला योग्य ती साथ देतोय जितू भाऊ. नॉर्मली एक खूप सुंदर क्षेत्ररक्षक आहे जितू भाऊ आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरचा, पण आज त्यानं मात्र अजयला पुरेशी साथ दिली आणि 1 धाव मिळते ती शिवनेरी संघाला. जितू भाऊचा पुढचा चेंडू सुनील भाईना. अनुभव विरुद्ध अनुभव आणि नक्कीच सुंदर चेंडू, तितकाच सुंदर फटका, 2 धावा मिळवून देतोय. मी आधीच बोललो होतो की खूप एक मोठं नाव आहे, एक मोठं क्रिकेट. शेवटचा चेंडू शिल्लक. सोन्या तो बॉल मी टाकला मी मध्ये, मला वाटलं त्यांना बॉल पाहिजे. अजय 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 खूप बेकार झालं. आता हा फॅनवर बसलो तो पण जाम झालोय. आता हे हातात भेटलंय ना.
जितूचा पुढचा चेंडू सुनीलजीनं खूप सुंदर चेंडू तितका सुंदररित्या तटकावलाय. 2 धावा मिळवतोय. 2 चेंडू 4 धावा. मी याआधीच बोललो होतो, एक अनुभवी गोलंदाज आहे तितकाच अनुभवी फलंदाज आहे. दोघांनी आपला खेळ पणास लावला. 2 चेंडूंचा सामना करून 4 धावा पटकावल्यात. संघाची धावसंख्या पोहोचले 33. हॅलो, येथे उपस्थित राहून आमच्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले प्रकाश केणी साहेब, जयेंद्र मडवी साहेब आणि खंडाकडे साहेब, किशोर पाटील आणि महेश मडवी साहेब, मनोहर मडवी साहेब आणि मीनानाथ मडवी यांचं फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. वेळोवेळी आमच्यासाठी मदतीचा हात त्यांचा तयार असतो. कोणतेही आम्हाला अडचण आली आम्ही त्यांना फोन करतो आणि त्यांचा मदतीचा हात नेहमी आमच्यासाठी उपलब्ध असतो. धन्यवाद, आपण इथे आलात. खूप सुंदर गोलंदाजी केली होती. ट्रबलच्या षटकात 7 रन आले. त्याचे डबलमध्ये 14 झाले. 26 नंतर संघाची धावसंख्या 40 झाले. 41 धावाची गरज आहे प्रतापगड संघाला. $41 टू विन. 41. एक सन्मानजनक स्कोर बनवण्यात यश आलंय शिवनेरी संघाला. पाहूया कसा पाठलाग करतात प्रतापगड संघ. शिवनेरी संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. प्रतापगड संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. एक मोठा नाही पण सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आलंय ते. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शिवनेरी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. चला प्रतापगड संघाचे फलंदाज
सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. प्रतापगड संघाचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. खेळाडूंनी जास्तीत जास्त पाणी पिऊन आपल्या शरीरात पाण्याची मात्रा कमी होऊ पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. प्रशांत आणि कार्तिक दोन युवा अनुभवी फलंदाज जात आहेत. कार्तिक एक अतिशय शैलीदार डावखुरा फलंदाज आहे. खूप मोठे फटके मारण्याची महारत आहे. पाहूया प्रदीप कसा करतो ते. प्रदीप ही एक भरदार शरीर यष्टीचा एक चांगला सलामीवीर आहे. एक मोठे फटके मारण्यात त्याची पण महारत आहे. पाहूया कसा सामोरे जातात आणि कसे पाठलाग करतायत 41 या धावसंख्येचा. गोलंदाजीसाठी येत आहेत मोहनभाई. मोहनभाई हे फ्रेंड्सचे एक जुने जाणते एक अनुभवी गोलंदाज आहेत. जास्त वेगाने टाकण्यावर विश्वास नसला तरी अचूक लाईन लेंथ आणि त्यावर खूप सुंदर नियंत्रण ही त्यांची ख्याती आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. ओके, मोहनभाईंचा पहिला चेंडू सामोरा जाईल तो प्रशांत एक युवा फलंदाज तर मोहनभाई एक अनुभवी गोलंदाज. सुंदर चेंडू आहे. मिड विकेटच्या दिशेने पटकावण्याचा प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय विजयभाई. एक धाव पूर्ण करतोय. एका धावेच्या साह्याने प्रशांत आपलं खातं खोलतोय. तसंच प्रशांत प्रतापगड संघाचंही खातं खोलतोय. कार्तिक ऑल ओके. दुसरा सलामीवीर आहे कार्तिक. एक शैलीदार डावखुरा फलंदाज. एक मिड विकेटच्या दिशेनं अतिशय देखणे मोठे फटके मारण्याची महारत आहे या फलंदाजाला. खूप सुंदर फलंदाजी करतो. एक क्रिकेटचा चांगला जाणकार आहे. क्रिकेटचं मॅचवर एक नियंत्रण ठेवण्याची, मॅचमध्ये घुसून खेळण्याची एक खेळाडूची वृत्ती असते ती कार्तिकमध्ये ठासून भरलेली आहे. पाहूया कसा सामोरा जातो आणि कसा पाठलाग करतो अनुभवी मोहनभाई. पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकतायत. खूप सुंदर चेंडू म्हणता येईल मोहनभाईंचा. कार्तिक सारख्या एका चांगल्या फलंदाजाला जखडवून ठेवण्यात यश मिळतंय. एक चेंडू निर्धाव टाकतोय. नक्कीच एक निर्धाव चेंडू नक्कीच दडपण वाढवेल प्रतापगड संघांवर. खूप सुंदर चेंडू होता पण थोडस राजेश भाई बता रहे थोडस क्षेत्ररक्षणात भूलचूक होते आणि एक धाव मिळते. एक धाव मोहनभाईंना अजून एक चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालं होतं. चेंडू निर्धाव गेला असता तर तितकं जास्तीत जास्त प्रेशर वाढलं असतं कार्तिकवर. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. एक धाव पळून पूर्ण करतोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. एक सुंदर फेक करतोय राकेश. हमारे साथी कमेंटेटर राजेश भाई जुड़ रहे हैं. राजेश भाई एक अच्छे क्रिकेटर है, साथ में एक अच्छे कमेंटेटर है. कई सालों से फ्रेंड्स के लिए अपनी सेवाएं दे रहे हैं. राजेश भाई क्या कहेंगे इस शॉट पे? बहुत बढ़िया गोलंदाजी कर रहे हैं मोहन भाई. मोहन रंगीले हमेशा सदी हुई गेंदबाजी करते हैं, लेकिन इस बार प्रशांत पद्या बहुत उसका फ़ायदा ले चुके हैं और उसको 2 रन उठा के मारा है उन्होंने. बहुत बढ़िया शॉट मारी है. जबकि अभी तक जितने भी गेंदे की सब गेंदें बहुत सटीक थी. बहुत बढ़िया गेंदबाजी मोहन रंगीले. उनको मारना काफ़ी आसान नहीं है. गेम थोड़ी देर के लिए रुका हुआ है और प्रशांत और कार्तिक युवा जोड़ी. स्कोर 5 रन. पहले ओवर की आखिरी गेंद डालनी शेष. डालने जा रहे हैं मोहन रंगीले, हमारे प्यारे मोहन रंगीले.
राइट आर्म ओवर द विकेट प्रशांत को, और इसको उठा के खेल दिया है ऊंचा। 2 रन से संतुष्ट रहना होगा। तो इस पहले ओवर के आखिर में स्कोर हो गया है 7 रन बगैर कोई विकेट खोए। बढ़िया खेल रहे हैं दोनों, प्रशांत और कार्तिक। नीना जी, आप क्या कहेंगे कि क्या सूझबूझ होनी चाहिए इनको कि टारगेट तक पहुंच पाएंगे? डबल ट्रबल का ओवर कौन डालता है और उसमें कितने रन लेते हैं, मैच उस पर डिसाइड होगा। क्योंकि आप जानते हैं राजेश भाई, ये ग्राउंड पे सिक्सर मारना इतनी आसान बात नहीं है। ये ग्राउंड पे सिक्सर मारना इतनी आसान बात नहीं है। खराब गेंदबाजी होगी तो सिक्सर भी आएंगे, लेकिन डबल ट्रबल की ओवर और इनकी फील्डिंग, शिवनेरी की फील्डिंग, ये मैच में उनको ला सकती है। क्योंकि उन्होंने जो स्कोर खड़ा किया है वो बहुत बड़ा नहीं है, 41 स्कोर, उसमें डबल ट्रबल का ये एडवांटेज तो प्रतापगढ़ को अभी तक तो है। काफ़ी सदी हुई गेंदबाजी की है मोहन भाई ने, 7 रन दिए हुए, लेकिन आगे के ओवर भी उसी तरह से डालने पड़ेंगे। बहुत सही बहुत सही समीकरण किया नीनाद जी ने, हमारे साथी कमेंटेटर। आज के अंपायर हैं पांडुरंग नाकुआ, जो हमारे साथी राजू नाकुआ के भाई है। काफ़ी अच्छी अंपायरिंग कर रहे हैं। लेग अंपायरिंग करने के लिए हमारे साथी टीम से हैं अनिल महापात्रा, बहुत अनुभवी है, बहुत अच्छा डांस करते हैं, जितेंद्र के फैन हैं। उनको मौका मिलेगा तो अपना जलवा दिखा देंगे। दोनों अंपायर का बहुत बहुत धन्यवाद। अगला दूसरा ओवर लेकर आ रहे हैं शैलेश, दाएं हाथ से राउंड द विकेट बालाजी एंड से सामना करेंगे कार्तिक। विकेट कीपर सुनील काफी अनुभवी फील्डिंग सजाते हुए, बॉलर को पूरा साथ देना होगा फील्ड को। कैचेस विन मैचेस हमेशा से कहा जाता है, और काफी अच्छी गेंद उसको उठा के खेला है। कैच करना चाहते थे लेकिन नहीं, हाथ के ऊपर से निकल के 2 रन भाग के पूरा किया। बहुत अच्छी रनिंग बिटवीन दोनों की, प्रशांत और कार्तिक की। 2 रन, स्कोर हो गया 9 रन। दूसरे ओवर की पहली गेंद पे 2 रन, नीलेश की फील्डिंग, लेकिन 2 रन लेने से रोक नहीं पाए। नीना जी अगले ओवर अगली गेंद का मुजाहरा करेंगे। शैलेश की अगली गेंद स्लोवर, धीमी फेंकी हुई गेंद, बढ़िया से माप लिया और एक रन ले लिया। शैलेश पटकी हुई गेंद बहुत जोर से मारना चाहते थे लेकिन चूक गए। शायद बैट का अंदरूनी किनारा भी लिया था, लेकिन विकेट कीपर कैच नहीं पकड़ पाए। बहुत डिफिकल्ट होता है बैट का जब अंदरूनी किनारा लेकिन कीपर के हाथ में आती है। और ये ऑफ साइड पे धकेल दिया है। 1 रन लिया। नीलेश ने अच्छी फील्डिंग की। स्कोर 10 10 + 1 11 11 रन। राइट आर्म ओवर द विकेट, शैलेश इनटू बॉल 2 राउंड द विकेट। और ये फुल टॉस गेंद ऑफ साइड पर खेला है। विजय फील्ड करते हैं जब तक 1 रन ले चुके हैं। स्कोर हो गया है 12 रन। 12 फॉर नो लॉस। वी आर इन द सेकेंड ओवर, चेजिंग 41 इन 5 ओवर्स। राइट आर्म ओवर द विकेट टू पद्या और बीट हो गए। लेग साइड पर खेलना चाहते तो डॉट गेंद, इस डॉट गेंद के साथ ओवर समाप्त। स्कोर हो गया है 12। 6 के रन रेट से खेल रहे हैं, 12 रन। पहला ओवर मोहन रंगीले ने डाला था, सेकेंड ओवर शैलेश। 18 बॉल 29 की समीकरण है अभी। 9 रन पर ओवर रिक्वायर्ड
to win the match. Yes, now we have with us Rishi. He'll also help us to. Yes, Rishi, what do you have to say about this match? Current scenario. Yeah, Punjabi चलें. चक दे फट जाएंगे. प्रशांत और कार्तिक को मुझे लगता है राजेश भाई कि ये जो 2 ओवर थे दे वन ऑफ देम हैड टू यूटिलाइज दोज ओवर्स. मतलब पहला 2 ओवर इतना ज़्यादा इंपॉर्टेंट हो जाता है रन रेट की गति को बढ़ाने के लिए, क्योंकि बाद में यू कैन नॉट एक्सपेक्ट कि डबल ट्रबल में आप रन बनाएंगे, वहाँ से आपका रन नीचे भी हो सकता है मारने के लिए. एंड 6 यहाँ पर सीधा मारना बहुत डिफिकल्ट है. यू हैव टू यूटिलाइज द कंडीशंस. ये कंडीशंस यूज़ नहीं कर रहे अभी तक. देखना पड़ेगा कि अभी तीसरा ओवर कैसे निकालेंगे, क्योंकि अभी मया जो है वो सेंसिबल बॉलर है, वो आपको बैट के नीचे देंगे नहीं. सो डबल ट्रबल के एक्सपेक्टेशन में ये जिसने भी ये चीज़ का जो निर्माण किया है ना डबल ट्रबल, ये बहुत दिमाग वाला ब्रिलियंट था. ये चीज़ जो डबल डीटी वाली जो चीज़ है ब्रिलियंट थी. अपनी कंडीशंस के हिसाब से बहुत अच्छा यूटिलाइजेशन है ये. देखना पड़ेगा अब क्या होगा थर्ड ओवर पे. मेरे हिसाब से इट शुड बी 15 रन 15-18 रन होने चाहिए थे पहले 2 ओवर को चांस लेना, क्योंकि इनकी बैटिंग लाइन अच्छी है. सो आप बोल रहे थे जिसने भी इस डबल ट्रबल को इंट्रोड्यूस किया है वो और कोई नहीं, हमारे सदा है. बहुत अच्छा कंसेप्ट लेके आए हैं एंड वी आर एंजॉइंग इट. थैंक यू सदा. राइट आर्म राउंड द विकेट महेश धारगलकर. बहुत अच्छी गेंद, लेकिन अंपायर के हाथ एक्सरसाइज करते हुए वाइड गेंद का इशारा. पहली गेंद वाइड, एक्स्ट्रा रन. 1 रन से बढ़कर स्कोर हो गया है 13. फिर से दाएं हाथ से राउंड द विकेट और इसको मिड ऑफ के ऊपर से खेला है महेश की गेंद पर. जब तक अमर थ्रो करते तब तक 1 रन ले चुके थे. स्कोर बढ़कर हो गया है 14. 14 फॉर नो लॉस इन द थर्ड ओवर. 41 टू विन. 14. महेश ने प्रशांत को खेला है. बहुत अच्छे से जानते हैं दोनों एक दूसरे को. महेश और प्रशांत काफी शुरू से फ्रेंड्स ग्रुप के साथ जुड़े हुए हैं. स्कोर इस बॉल पे 2 रन लिया है. 15 बॉल 25 रन. स्कोर हो गया है 16. डबल ट्रबल का फायदा भी ले सकते हैं. फायदा जहां तक सांप सीढ़ी का गेम कैसे होता है, थोड़ा ऊपर जाते हैं तो नीचे भी आते हैं. अच्छी शॉट मारी है, बहुत ऊंची शॉट मारी है. देखते हैं कैच हो सकता है. महेश खुद बॉल के नीचे आना चाह रहे हैं और आएंगे भी. और बहुत बढ़िया कैच पकड़ी, बहुत ऊंची गई थी. सनटेक को भी क्रॉस करके गई थी, इतने ऊपर मारी थी, लेकिन बहुत बढ़िया कैच. बहुत अच्छा और कीमती विकेट लिया है. तो इस प्रकार पहला विकेट खोते हुए. और राजेश भाई अभी जो बैटिंग के लिए जा रहे हैं तो ये बहुत अपने आप को थोड़ा अंडर एस्टिमेट करते हैं, लेकिन बाहर में जितने लोग हैं सबको पता है कि ही इज़ अ ब्रिलियंट बैट्समैन, बट ही डजंट रियलाइज कि व्हाट पोटेंशियल ही इज कैरिंग. हिज नेम इज सदा. और ये आने वाले समय में आपको बोल रहा हूँ नेता बन सकते हैं. जिस प्रकार से इन्होंने इन्वॉल्व हुए हैं एकदम से FGSA में, सो ही इज़ वेरी न्यूट्रल. ही विल बी गिविंग अ वेरी गुड सपोर्ट टू रमन अंकल. So these guys will take FGSA to the next level. I am sure on this. मैच अभी भी मुझे लग रहा है कि शिवनेरी की तरफ झुका हुआ है राजेश भाई. 60-40 का मैच मुझे लग रहा है, क्योंकि बैटिंग है पीछे, लेकिन अभी ओवर इसके बाद लास्ट ही है. बॉलर के लिए 6 गेंदें रहती है, बैट्समैन के लिए सिर्फ 1 गेंद. स्ट्राइक लेते हुए सदा फुल टॉस गेंद, इसको भरपूर प्रहार किया है. डीएवी के दीवार के ऊपर मारा है. जोरदार शॉट 2 रन के लिए. अंपायर ने नो बॉल का इशारा किया अंपायर ने. प्लस 2 रन, 3 रन टोटल. पूरा फायदा उठाया है सदा ने. आते आते ही इन्होंने अपनी जौहर दिखाना चालू कर दिया. सदा ने सदा विल ऑलवेज रिमेन सदा बहार. स्कोर हो गया है. हमारे स्कोरर यंग स्कोरर है हमारे प्रथमेश, बहुत अच्छा काम कर रहे हैं.
19 रन्स, 14 बॉल 22 रन्स, 14 बॉल्स 22 रन्स रिक्वायर्ड, 15 बॉल सॉरी। और ये बहुत अच्छा शॉट मारा है लेकिन बहुत बढ़िया कैच शैलेश का, बहुत बढ़िया कैच शैलेश का, बहुत शांति से कैच पकड़ा उन्होंने। इस कैच के बारे में ऋषि नहीं होएगा। नहीं राजीव भाई, नीरज भाई, मैंने आपको भी मुझे लगता है कुछ सेकंड्स पहले ही बोला था कि इनको रियलाइज नहीं हो रहा है कि व्हाट दे हैव डन इन द फर्स्ट 15-16 बॉल्स, दे हैव नॉट यूटिलाइज्ड इट वेल। अभी देखिए जो प्रेशर आ गया है, सदा अगर वहाँ खड़े रहते तो शायद एक ओवर में 12-15 रन बन भी सकते थे, लेकिन जल्दी रन बनाने के चक्कर में विकेट गया। और अब मुझे ऐसा लग रहा है कि अभी आने वाले बैट्समैन जो अभी डबल कर सकते हैं वो थोड़े से अब कम हो गए हैं। एक हरीशना, यस, नाउ जीतू एंड हरीशना, इनके कंधों पर जो दारोमदार आ गया है ना, वो बहुत बड़ा प्रेशर आ गया। और अब जो एज अभी हरीशना की, उतना प्रेशर लेने के लिए सक्षम है कि नहीं, वो देखना पड़ेगा। नहीं, वो तो हाल ही में हरीशना ने बताया था पलावा में 57 रन बनाए थे उन्होंने। स्कोर माफ कीजिए, स्कोर 19 रन 19। सेन गुप्ता 14 बॉल्स 22 रन्स। तो अभी जो जोड़ी है सामने मैदान पे, दोनों लेफ्टी, इनके टीम में सबसे ज्यादा लेफ्टी है। थर्ड लेफ्ट हैंडर अभी आए सामने, कार्तिक, जीतू, सदा, और कौन है, काफी कुछ दारोमदार। जीतू के काफी अनुभवी है, लंबे लंबे हिट मारते हैं। कार्तिक नॉन स्ट्राइक पे है, लेकिन अभी हाल ही में बहुत अच्छा विकेट गिरा है। बहुत बढ़िया कैच पकड़ा है शैलेश ने महेश की गेंद पर। महेश फुल टच गेंद, इसको ग्राउंड के सारे खेल दिया है। एक रन, दूसरा रन भी भाग रहे हैं, 2 रन पूरा, बहुत तेजी से दूसरा रन पूरा कर दिया है। बहुत बढ़िया रन। 21 13 20, 13 बॉल में 20 रन चाहिए। बैटिंग टीम का नाम रायगढ़ है ना, प्रतापगढ़। कितना लग रहा है? 19, 12 बॉल 19 रन का इक्वेशन आ गया है। और सामने जो खड़े हैं बैट्समैन, वो दोनों तगड़े बैट्समैन है राजभाई। अगर ये दोनों फिनिश भी कर सकते हैं, और ये एक टूटा, मतलब एक विकेट यहाँ से निकलने में, क्योंकि आई एम श्योर ये डबल ट्रबल लेंगे ही, क्योंकि बेस्ट बैट्समैन अभी ऑन द क्रीज है। और इसी बीच में राजू भाई एक चीज हम लोग मिस कर रहे हैं, जो कीपिंग कर रहे हैं सुनील भाई, उन्होंने शांति से, देखो पहले 2 ओवर में उनके रन नहीं आए थे, लेकिन पीछे बैटिंग करते करते 40 रन कहाँ पहुंच गए वो देखना पड़ेगा। और अब उसी के विपरीत जो जिनका एक्सपेक्ट ये था कि बैटिंग अच्छा करेंगे, अच्छा इसी भी वो ले लिया, डबल ट्रबल ले लिया है। अब वो थोड़ा प्रेशर फील कर रहा है। मुझे अभी भी 60-40 का गेम लग रहा है सर। रमन अंकल, आपका क्या विचार है? 70-30 का गेम है, 70 शिवनेरी की तरफ है। रमन अंकल का विचार है कि 70% सुनील भाई की तरफ झुक गया है मैच, और मेरा विचार है कि 60-40 अभी भी है, क्योंकि सामने जो 2 बैट्समैन और उसके बाद एक बैट्समैन जो और आएंगे, उन्होंने FGSA के लिए बहुत रन बनाए हैं। उनका नाम है हरीशन्ना। देखना पड़ेगा उनका मौका मिलेगा कि नहीं, क्योंकि सामने यंग ब्रिगेड का बहुत ही ऊपर वाला खिलाड़ी कार्तिक सामने खड़ा है। ये पूरा टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए आई थिंक 50% श्रेय कार्तिक को जाता है। और हमें ये नहीं भूलना चाहिए कि जो इनके स्पॉन्सर्स हैं हमारे, मैं उनको आपको नाम बताता हूं कि कौन कौन स्पॉन्सर्स है। मुनियाल के हरीशन्ना, बप्पा खानवाल के सुनील जादव, प्रवीण शिंदे, सालियन जी, सदा भाई, मनीष मात्रे, पितामा, रमन जी, सदा, रविंद्र पालकर, प्रकाश पिल्ले, और जो फील्ड वर्क के लिए जिन्होंने सपोर्ट किया है, कार्तिक, नीलेश, रवि, इन सभी का काफ़ी योगदान है। इस बीच पावर डबल ट्रबल का ओवर डालते हुए सुनील, पहली बहुत सटीक गेंद, डॉट गेंद, बहुत ही शानदार गेंदबाजी करते हैं सुनील। बहुत ही ज़्यादा एक्सपीरियंस ये खिलाड़ी सुनील जादव। आप मानेंगे नहीं राजेश भाई, जहाँ जहाँ पर मैं खेलने के लिए गया हूँ, उनको जैसे ही पता लगा मैं एरोली से खेला हूँ,
तो सुनील यादव का नाम पहले आता था। अच्छा अच्छा, जहाँ सुनील यादव रहते वो रेली, ऐसा है इनकी ख्याति। और डीटी का और किसी को और डालने दे ही नहीं रहे, उनको पता है कि उनको कहां डालना है, क्योंकि अब ये जो बैट्समैन है उनके लिए सुनील यादव ही काफी है। सामने यंग ब्रिगेड और 2 रन के लिए। कितने स्कोर? 10 बॉल ना, 10 बॉल 10 बॉल 17 रन। ये सुनील भाई को थोड़ा सा एकदम परफेक्ट डालना पड़ेगा, क्योंकि यहां से जितने रन होंगे उतने ऐड होते जाएंगे डबल, और जैसी एक विकेट निकली 3 रन माइनस। ऑफ साइड पर बहुत अच्छा शॉट मारा है। अंपायर का इशारा देखेंगे, 1 रन या 2 रन, अंपायर का इशारा देखते। 2 रन, अंपायर इशारा करते हुए 2 रन। ऑफ साइड पे अच्छी गेंद की थी, और उसका 9 बॉल 15 रनों की जरूरत है रायगढ़ को। लाइनमैन का काम बहुत अच्छा कर रहे हैं हमारे साथी। ऑफ साइड, बैक साइड, अगली गेंद सुनील की, फुल टॉस गेंद, इसको कारपेट के सहारे खेल दिया है। 1 रन लिया है, 2 रन पूरा कर रहे हैं बहुत जोरदार से, बहुत अच्छी फील्डिंग, लेकिन और एक एक्स्ट्रा ओवर थ्रो का है और एक एक्स्ट्रा रन। इसका खामियाजा उनको भुगतना पड़ सकता है। मैच के आखिर में हमको पता चलेगा कितना प्लस हुआ कितना माइनस हुआ। इस फील्डिंग के बारे में बताइए ऋषि जी। बॉलर कितना भी अच्छा हो, लेकिन जब तक फील्डिंग का सपोर्ट नहीं होना तब तक बॉलर का बॉलिंग और उसका पोटेंशियल निकल के नहीं आएगा। अब ये 1 रन था ये, जिसके लिए उनको 3 रन मिला, और 3 डीटी का होने के कारण ये 6 रन जाएंगे। अभी भी मैच में है, अभी थोड़ा मैच 40-70, जैसे रमन अंकल ने बताया 70% शिवनेरी की तरफ, अब मुझे लग रहा है कि 30% शिवनेरी की तरफ है। कभी भी आ सकता है, अगर एक विकेट गया वो लोग वापस मैच में। क्रिकेट तो बोलता है 50-50, क्रिकेट किसी का नहीं है, क्रिकेट सिर्फ क्रिकेट का है, जो अच्छा खेलेगा वो जीतेगा। तो हमारे हिसाब से 70-30, 30-60, 70-40 सब कैलकुलेशन इफ बट में है। जो जीता वही सिकंदर, बाकी सब कमेंटेटर। स्कोर 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 प्रथम हमारा स्कोर 31। 1 रन और चुराना चाहते थे, लेकिन अच्छी फील्डिंग शैलेश की। थ्रो थोड़ा वाइड गया था, लेकिन उसको अच्छी तरह से बैकअप करते हुए गणेश। स्कोर 32। बहुत ये ओवर, अभी वो कैलकुलेशन बाद में होगी। 1 मिनट जीत गए। आ जाइए, डबल ट्रबल का कैलकुलेशन के हिसाब से यू आर विनर। सदा जी, यू विल टेल अबाउट दिस। This is the miracle, this is the fun for this game and this concept introduced by Sada. He has taken the advantage first time. Thank you so much. So well played both teams. Hard luck to the losing team. Well done winning team. So both captains of Sinhgarh and Pratapgarh, please come to the stage for toss ka boss. So good scoring done by Prathamesh and YouTube क्रिक खेल की तरफ से आपको प्रसारित किया जा रहा है। YouTube क्रिक खेल। वेरी वेल प्लेड बोथ द टीम्स। इतनी धूप में आप बहुत बढ़िया खेल रहे हैं। Both captains of Sinhgarh and Pratapgarh, please be ready. राजेश रेड्डी हमारे टीम के होनर इधर आए हैं बीच में, उनका स्वागत है। पुष्प गुच्छ
राजेश जेडी। ओके ओके, जिसको खाना है और खाने के लिए आपके लिए खुशखबरी है, खाना तैयार है, आप आके उसका आनंद ले सकते हैं, ठीक है ना। सामने टॉस के लिए तैयार है सिंहगढ़। प्लेयर ऑफ द मैच हैं इस मैच के कार्तिक, यंग ब्रिगेड। कार्तिक को बहुत बहुत शुभकामनाएं। वेल प्लेड कार्तिक, कीप गोइंग।